हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडलिका वरदळ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबां की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादां की जय, सब साधु संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चिंतन गुरुदेव दत्त। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता तिन्ही लोकी नाही। तर अनादिकालाचं तत्वज्ञान साधू संतांच्या परंपरेनुसार जे आमच्यापर्यंत पोचलं ते इतरांना सांगण्याची संधी या कोरोना महामारीच्या काळामध्ये सुद्धा काही साधू संतांना चालू ठेवली, म्हणजे फेसबुक लाईव्ह या प्रवचन सेवेतून, ऑनलाईन सेवेतून। तर त्या साधू संतांना पहिला माझा कोटी कोटी प्रणाम। कारण कसं माहिती आहे का, विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या या 2 वर्षामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणजे बऱ्याच गोष्टीवरून विस्मरण झालेलं आहे। काय कुणाचं घर उद्ध्वस्त झाली, बऱ्याच काही गोष्टी न बोलण्यासारख्या झाल्या, त्या प्रत्येक घरामध्ये हे संकट आलेलं आहे। 2 वर्ष झालं, जवळजवळ 2.25 वर्ष झाली, आणि तरी सुद्धा हे अनादिकालाचं तत्वज्ञान जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन या न्यायानं ज्या म्हणजे कार्यकर्त्याने की ह्या मुंबईतल्या लोकांना दया आली। कारण दादांचं करनीच तशी आहे की करनी करे फिर क्यों डरे, अरे करनी करके पछताए, बीज लगाए बबुल का तो आम कहाँ से कहे। तर दादा नेहमी म्हणतात की पशु का हो तो पनया, नर का कुछ ना होय, पर नर एक बार करनी करे तो नर का नारायण होय। तर नारायण करण्याची आणि नारायण होण्याची संधी माझ्या अमृती दादांनी सर्व साधक मायबापांना दिली। नारायण स्वतःहून इतरांना कसं नारायण करता येईल, कारण असतानाच देख मनुष्य जात सकळ स्वभाव ताच भजनशीळ झाले, असे केवळ माझ्याच आहे। माणूस हा भजनशीलच आहे आणि देवच आहे। तुका म्हणे सांगू की तिने आता भगवंताच्या मूर्ती, जरी एवढं असलं तरी सांगणारा कोणी तर भेटायला पाहिजे, नाही तर समजत नाही। मग देवदेव करणाऱ्याला ऊत आला, भरपूर देवदेव करणार आहे ते, पण माझ्या श्रीपाद बाबासारखं, माझ्या अमृते दादासारखं कुणाला नाही जमणार। कारण त्यांनी अनादिकालचं, जसं छत्रपती शिवाजी महाराज 400-450 वर्षापूर्वी झाले, पण तेच छत्रपती। कारण आता शिवाजी नावाची काही माणसं नाही ती का आतापर्यंत, पण जी गोष्ट त्यांना जमली आणि त्यांनी देहभान विसरून ज्या गोष्टी केल्या आपल्या हितासाठी, त्या गोष्टी दुसऱ्यांच्या हितासाठी येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा। जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी या न्यायानं माझ्या दादानी जी मुंबईत बीज पेरलं। आता मी कालच मुंबईवरनं आले, मी बघितलं जगदीश बाबा, विकी बाबा, तुम्ही जर ओंकार, सर्व मंडळी साधक मायबाप जी जेवढ्यांना मी भेटली तेही आणि नाही भेटली त्यांनाही मला इतका आनंद वाटला। पेनची सर्व साधक मायबाप
तिथं समाधान महाराज असेल, नितीन माऊली असेल, धनाजी भाऊ असतील, प्रकाश भाऊ, एवढं म्हणजे इतकं त्यांना एवढ्या ह्याच्यातून सुद्धा जगदीश बाबांनी एवढं कार्य केलं विकी बाबांनी की तिथं सगळ्यांना हा विषय समजून सांगितला. कारण समजून सांगणं सोपं नाही, समजून घेणं बी नाही आणि समजून देणं बी नाही. मुलंभर सोपं आहे संतांच्या भाषेत, पण आपली बुद्धी तिथंपर्यंत पोचली पाहिजे आणि त्याला सद्बुद्धी लागते. बाकी सगळ्या बुद्धी आपल्या चालते, त्या सगळ्या गोष्टी विज्ञान युग आहे, सगळं जमतं आम्हाला. पण संतांचं वाक्य समजून घेणं, संतांचं अनुयायी होणं आणि संतांचं शब्द विचारातून आचरणात आणणं ही तेवढी गोष्ट पाहिजे, तेवढी सोपी नाही. तरी सुद्धा ह्या साधक मंडळीच्या सहकार्यानं म्हणा किंवा त्यांच्या प्रयत्नानं म्हणा या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि बघितल्यावर मला खूप समाधान वाटलं. अगदी मी दादांना सांगितलं, दादा खरंच मला दादा म्हणले होते एकदा जगदीश बाबांचा मळा बघून या तुम्ही, संतांचा मळा कसा आहे ती. आणि तेव्हापासून मला आस होती की मी जगदीश बाबांचा मळा बघायला जाईन म्हणून. कारण आमचं मळा बघून बघून डोळ्याचं ऑपरेशन करायची वेळ आली तरी आमची काही तृप्ती होत नाही. पण संतांचा मळा कसा असतो हा बघावा वाटला म्हणून तिथंपर्यंत येणं झालं. माझ्या अमृती दादाने पोचवलं आणि तिथं साधक मायबापांनी सेवा केली, त्याबद्दल त्यांची मी शतशरुणी आणि त्यांना कोटी कोटी धन्यवाद. माझं त्यांनी गोष्टी ही समजून घेतली खऱ्याची सत्याची. बाकी गोष्टी 5चं 10 कसं होईल ह्या गोष्टीचा विचार करणारी बरीच आहे ती आणि ती गोष्ट समजून घेणारी बरीच आहे ती. रात्रचा दिवस आणि दिवसाची रात्र जरी केली तरी आम्हाला प्रपंचात पुरत नाही. आम्ही ह्या विषय सुखाच्या पाठीमागे लागलेली माणसं. कारण माणसाचा दोषच नाही, अनादिकालापासून जीवपणा भोगत आला माणूस. 83,99,999 योनी जीवपणा आणि स्वार्थ बघत आलेला माणूस आहे. त्यांना निस्वार्थ सेवा काय असते आणि नेमकं देवाचं भजन काय असतं या गोष्टीचं ज्ञान नसतं आणि ते कळवून देणारे संत महात्मे असतात. म्हणून म्हणले संतांची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. जर आपण संतांना आणि मग संत ओळखण्यासाठी तरी काय संत ओळखायची खूण, कारण ते आधी आपण व्हावं लागतं, संत व्हावं लागतं. संतांची गोष्ट ऐकल्यानंतर मग त्या गोष्टीचा अंगीकार करणं आणि त्यातून मग हळूहळू जसं घासाघासानं जेवणाची तृप्ती होती या न्यायानं ही गोष्ट समजून घेऊन त्यावर आरूढ राहावं लागतं. नाहीतर दादा म्हणते त्याप्रमाणे की डबकं राहिलं ना किडं पडल्याशिवाय दुसरं गत्यंतरच नाही. म्हणून वाहत राहिलं पाहिजे. वाहत राहणं म्हणजे काय, करत राहणं. वाहत राहणं म्हणजे काय, कुठल्या नदीला जाऊन मिळालं. जसं आता ती गंगा समुद्राला मिळाल्यानंतर सुद्धा थांबत नाही, समुद्र रूप जरी झाली तरी थांबत नाही. तसं जर दादा म्हणले की बाबा अनुग्रह झाला त्या क्षणी तुम्ही देव झाला, तरी पण देव थांबले का कर्म करायचे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती येर तेची अनुष्ठिती सामान्य सकट. मला कर्म का करावं लागलं तर इतरांनी ह्या गोष्टी करावत्या म्हणून. सांदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये 12 वर्ष राहावं लागलं. मग ती मृत गुरुपुत्र आणावा लागला आणि अर्जुनाला आता हा केवढा मोठा प्रसंग बघा तुम्ही युद्धाचा. इकडं तेवढं सैन्य तिकडं तेवढं सैन्य असताना सुद्धा अर्जुनाला गीता सांगितली. काय हेतू असेल भगवंताचा, तेवढा वेळ होता मोकळा म्हणून साठी त्यांनी घालवला का. कारण अर्जुनाची नि व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे आणि संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. तर या जगत उद्धारासाठी भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून आम्हाला गीता सांगितली. पण आम्ही म्हणतो अजून बी भगवंताने अर्जुनाला सांगितले, आमचं काय देणं घेणं नाही. पण ही आमच्यासाठी, कारण एका प्रश्नात अर्जुनाचा आता त्या म्हणलं ना 11व्या अध्यायात विषय येतो की कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तया ही सकट नारायणे व्यापून घेतले. त्यावेळी भगवंताला अर्जुनाला समजलं नव्हतं का भगवंत कुठं आहे, काय आहे, कसं आहे. पण हे पुढं सुद्धा अर्जुन प्रश्न विचारत गेला आणि भगवंत त्याचं उत्तर देत गेलं. कारण तुमची आमची झाक जाण्यासाठी, आम्हाला उद्या प्रश्न उद्भव केलं ही नेमकं काय आणि कसं, आणि याचं निरसन करण्यासाठी भगवंतानी कुरुक्षेत्रावर
ही गीता अर्जुनाला समजून सांगितली. अर्जुनाने प्रश्न विचारलं, भगवंताने त्यांची एकही शंका ठेवली नाही, प्रत्येक शंकेचं निरसन केलं. आणि ते सांगितलं ते कुणासाठी, तर तुम्हा आम्हासाठी. कधी, तर ज्यावेळी सद्गुरू दादा सारखे सद्गुरू भेटतील तेव्हाच ही गीता समजल, भागवत समजल, गाथा समजल, अभंगवाणी, हरिपाठ ह्या गोष्टी केव्हा समजतील, सद्गुरू भेटल्यानंतर. आता कसं आहे माहिती आहे का, मंत्र तंत्र जपामाळा किंवा काही देव देव करणं म्हणजे सोपी गोष्ट वाटायला, माणूस जिथं गर्दी आहे ना तिथं जातं. पण देव म्हणतात की, दादा म्हणतात की गर्दी काही कामाची नाही, दर्दी असायला पाहिजे. अंतःकरणातून ही गोष्ट उमटायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट आतून असते. माणसाला राग आतून येतो, तहान आतून लागती, भूक आतून लागती, प्रत्येक गोष्ट नुकसान झालं आतून समजतं आणि फायदा झालेला समजतो. कुणी शिवी दिलेली, कुणी वाईट बोललेलं, कुणी मान केला, अपमान केला, ह्या गोष्टी सगळ्या आत लागते त्या. आणि मग परमार्थ तेवढा वरपंगी काम, मग तो वरपंगी परमार्थ भगवंताच्या काही कामाचा नाही. तर भगवंताला जाण्याची रीत जी आहे ती साधू संतांकडे आहे. आणि साधू संत कधी भेटतात, तर म्हणते ना, एक वेळ समुद्र बाह्य तरवेल, बाह्यला समुद्र सुद्धा पोहता येईल, असता जाता रवी धरवेल, पण त्या साधूची भेट होणार नाही. पण कधी होती साधूची भेट, पाप पुण्य समासमी तरीच पाविजे कर्मभूमी. आणि आमची जर तेवढी पुण्य असेल, तीळ तीळ पुण्य साचा पडे, तरीच हे बहुत जन्मी जोडे. नाम वाचेसी आतुडे श्रीरामाचे आणि समागम घडे संतांचा. पुण्य असेल तर संतांचा संग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंतानी अध्याय 13वा, ज्ञानेश्वरी अध्याय 13वा, श्लोक 11वा, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असेल ते जया दिसे ज्ञानास्तव, ते एक वाचुनी आणे जी बहुस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चय केला. स्वर्गा जाणे हे सांडी, भवविषयी कान झाडी, दे अध्यात्मज्ञानी बुडी सद्भावाची, भंगलीये वाटे शोधून या वाटे, निगी जे जेवी निटे राजपंते, तैसे ज्ञान जाता करी आगवेची एकीकडे सारी, मग मन बुद्धी मोहरी अध्यात्मज्ञानी, म्हणे एक हेची आती येर जाणणे ते भ्रांती, ऐसी निपुरेसी मती मेरू होय, येव निश्चय जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा, ध्रुव देवो गगनेचा तैसा राहिला, तयाची ठाई ज्ञान या बोला नाही आन, जे ज्ञानी बैसले मन तेव्हाची तो मी, तेव्हाच तो मी. कोण, तर परमात्मा असे जे, त्या ज्या ज्ञानानं ती गोष्ट परमात्मा ही जाणता येते. मग परमात्मा कुठनं कशानं जाणता येतो, तर त्याच वस्तूनं. कसं दादा म्हणतात, नेहमी माऊली म्हणतात की वस्तूशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, आणि जाणणे आणि जाणता कैसा उरे. मग ज्या वस्तूनं जाणायचं आहे ती वस्तूच आपण, आपल्याला ज्या गावाला जायचं आहे ती गावच आपण आहे असं जर समजलं तर जाणं येणं खुंटून राहतं. म्हणजे मग जाणंही नाही आणि येणं नाही, सहज बोलणे हित उपदेशन करून सायास शिकवली ती. दादाने आमच्यासाठी खूप म्हणते नव्हा, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकवी ती. त्यांनी भरपूर सायास आमच्यासाठी 8 तास केला, पण आम्हाला समजायला वेळ लागला. दादा नेहमी म्हणतात की बाय काय कर्पूर बुद्धीचे असतात त्यांना लगेच समजतं, काय गौर बुद्धीचे असतात त्यांना थोडा वेळ लागतो, काय तर शेण बुद्धीचे असतात. दादा आम्हाला थोडक्यात शेण बुद्धीचं म्हणलं तरी चालेल, कारण ती नुसतं धोपतच राहतो. तुम्ही नेहमी म्हणता की तुम्ही एवढी जुनी असून एवढी वर्ष मी हेलपाट घातलं तरी तुम्हाला पुढं झडझडून निघता आलं नाही. मुंबईची लोक, खरंच दादा मी डोळ्यानं बघितलं, खरंच ती म्हणते ते ना, अर्जुनाला सांगितलं पण जगदीश बाबांनी ऐकलं. आहा कटकटा ये ओकटे मृत्यू लोकाचे उपराटे, येत जरी अर्जुना अवचटे जन्माला शितो, तरी झडझडून व्हायला निघली भक्तीची या वाटे लागची या पावसी अभंग निजधाम माझे.
त्या निजधामाला पोचलं नव मुळातच पोचलेले ते. पण संशय आमचा जात नाही. आणि संशयाहुनी थोर अनिक नाही पापघोर हे विनाशाची वाघोर प्राणी असे. आणि संशय गेल्यानंतर मग ती वस्तूच आपण आहे. ते म्हणते ना, जो खंडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. दादानी काय दोन दुसरं केलं नाही कोणाला, त्यांना वेगळं आपल्याला वेगळं असं नाही, एकच वस्तू पण प्रत्येकाचा भाव वेगवेगळा. जसं ना एरवी तरी पाहि जे जैसे माझ्या ठाई भसती तया मी तैसाच भजे. 4था अध्याय बहुतेक विषयचा पहा. तुम्ही ज्या भावानं मला बसचाल त्या भावानंच मग मी तेच देणार ना. तुम्ही जे मागाल तेच मी देणार. मस्त त्यांनी सगळं ती म्हणते ना, बहुमृग जळ देखुनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळीता गळ्याला, तोडीला परिसू बांधीला गळा शुक्ती का लाभे, शिंपल्याच्या पाठीमाग धावून परीस तोडून फेकून द्या. तसं अनादिकालचं तत्वज्ञान दादाने आम्हाला दिलं. पण आम्ही ते कसं दादा म्हणायचं ना, आम्ही ऐकायचं नुसतं आणि विषय तिथंच फिनिश. पण पुढं दादा कशासाठी म्हणते आता बाबा, आपणाला माहिती आहे ते इतरांना सांगावं, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. अभ्यासाहूनही घन पारता मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषीचे. मग ध्यान कुणाचं करायचं ही बी गोष्ट समजून दिली सगळं. पण आम्ही म्हणतो ना, ढाल तलवारे गुंतले हात आणि बैसविले मज आश्वावर, आता धावू पळू तरी कैसा. आणि ती ढाल तलवार कशासाठी दिली आहे, झुंजायला. पण झुंजू कैसा म्हणे, सगळी साधनं दिली. ढाल दिली, जर दुसऱ्याने वार केला तर त्याला हे करायला तलवार दिली. आश्वावरी बसवलं, पाय सुद्धा दुखणार नाही तर म्हणून. पण ते आम्ही म्हणतो की आम्हाला आश्वावरी बसवलं, आता झुंजू तरी कसा, पळू तरी कसा, धावू पळतो. आपण पळायची काय गरज आहे, घोडा आपोआप पळतोय. तुम्ही त्याचं केलं का तो तुमचं करणारच आहे. ठाईचं बैसुनी करा एक चित्तन आवडी अनंत आळवावा. आपण देवाचं केल्यानंतर देव आपलं बरोबर करणारच आहे. तसं नसतं तर म्हणलंच नसतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. हरीनं कृपा केल्याबरोबर प्रारब्धाचा नाश होतो. पण कृपा करण्यासाठी जी साधन आहे किंवा जी साधनं आहे त्यात आम्ही कमी पडतो. म्हणून भोग तर प्रत्येकाला कर्माचं भोगावंच लागणार आहे. तर कारण जी म्हणते ना, वाघमोडे काका परवा बोलून गेले की शरीर जन्माला कबीरदास म्हणतात, शरीर जन्माला घालायच्या अगोदर प्रारब्ध तयार करून ठेवलेलं आहे भगवंताने आणि त्यानुसारच आपल्याला चालावं लागतंय. जसं भगवान श्रीरामाला अवतारी पुरुष, परंतु जसं रामायण लिहिलं वाल्मिकीने त्या मार्गानं चालावं लागलं. इकडं तिकडं सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या, पण त्यांनी एक सुद्धा इकडं तिकडं केलं नाही. तसं प्रारब्धानुसार आपल्याला चालावंच लागणार आहे. जर प्रारब्धाचा नाश व्हावा, सराव भोगून असं जर वाटत असेल तर एकच गोष्ट हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. भाव शुद्ध असायला पाहिजे. ज्याचा भाव शुद्ध त्याला देव काय दुरी नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे हान विठ्ठवाची. तर विठ्ठलाची शपथ घ्यायला काय तुकाराम महाराजाला वेळ लागलेला नव्हतं, पण भाव पाहिजे तसा. देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. आणि देव भावाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयार. आम्ही देवाला भाव देत नाही, आम्ही इतर सगळ्या गोष्टींना भाव देतो. प्रत्येक गोष्ट प्रपंचातली नाश होणे ह्या गोष्टीचा विचार करतो. पण आपलं आयुष्य वाया चाललंय, आपला नाश होत आपण क्षणाक्षणाला जवळ. नेहमी म्हणतात ना दादा, काळ तिकडून आपण इकडून त्याला सामोरं चाललोय. एवढ्या तातडीनं सामोरं चाललंय की क्षण आपला तिकडं चाललाय. एक दिवशी आपली त्याची गाठ पडणार आहे, आपली आणि त्याची भेट होणार आहे आणि देह निघून जाणार आहे. आपण नाही जरी गेलो तर देह जाणार आहे. म्हणून जोपर्यंत हा देह आहे, कारण माणसाच्या देहानंच ही गोष्ट साधायला येते. देह सांडावा ना मांडावा येणे परमार्थची साधावा. या देहानं एवढीच गोष्ट चांगली करता येते. म्हणलं ना मग आम्ही, पशु का होत पनया पण नर का कुछ ना हो. नर एक बार करणी करे तो नर का नारायण हो. आता बोकडाच्या कातड्याचं, मसराच्या कातड्याच्या निदान छपल्या करून तरी शिवून पायात घालता येते त्या. पण माणसाच्या कातड्याचा वास दुर्गंधीच. समजा ती की जाळलं तर त्याची राख
पुन्हा नाही जाळलं कुत्र्याच्या आणि पक्ष्यांच्या जर तोंडात गेलं तर विष्ठा, आणि जर नाही त्यांनी बी खाल्लं तर कृमी आहेत, कीटक आहेत, 3 दिवसानं दादा म्हणते आतली वच 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 करत बाहेर येते. ते आळ्या कुठून बाहेरून येत नाही, त्या आपल्या शरीरातल्याच निर्माण होते त्या, आणि ती त्या देहाला खाल्ल्याशिवाय राहत नाही त्या. म्हणून जोपर्यंत देहात देव आहे तोपर्यंत देव समजून घ्यायचा. आम्ही कधी कबूल करतो की देहातून निघून गेल्यानंतर आत्मा राम. आता त्यांनी मस्त उदाहरण दृष्टांत देऊन माऊलीने सांगितलं, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी त्या हविरण गोचिड अशुद्ध काय न शेवती. मला सांगा गोचिड काय ज्ञानेश्वरी वाचतं का? ते गोचडाचं उदाहरण, गोचडाचा दृष्टांत कुणासाठी दिला असेल? आपल्यासाठीच दिला ना. आम्ही वाचून पुढे जातो, अरे गोचिड कासाला असतं आणि गोचिड म्हणजे दूध सेवनच करत नाही. अरे बाबा आपल्याला म्हणलंय ते का कमलकंदा आणि दरदुरी नांदणुकी एकेची घरी, परिपाराग शिवजी ब्रह्मरी यारा चिकुलीची उरे, ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतले हाते सहस्रेवरी, परित्यत बैसुनी उपवास करी का दरिद्रीजी, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामो विषयावर. ही कुणाला म्हणलेलं आहे त्या ओळी? काय कुणी आता ती गोचिड, ती बेडूक, ती भ्रमर वाचतो का? माझी स्तुती केली, मी पाराग सेवन करतोय आणि बेडकाला म्हणजे चिकुलच उरतोय, हे त्याला आहे का अहंता? काय ही अहंता कोणाला? आम्हालाच. नामधारकाला वाटतं आम्ही नामधारक आहे, आम्ही देवाचं करतोय, आमचंच बरोबर आहे म्हणून ती माग, आणि जी करत नाही ती पहिलीच माग. करत नाही ती तर बेडकाला काय घेणं त्यांना नाही. ती घट्ट मुळाला आमची खटावरली माळण मटावरला बुवा, आमच्या वाऱ्यात 7 पिढीच्या आणि 5 पिढीच्या चालू आहे त्या, आणि आमच्या कशा मध्ये आम्ही म्हणायला तेवढं की मागे झाले पाहुणं का पुढे जामीन आहे तुका. आपला जामीनदार जर तुकाराम महाराज व्हावा असं वाटत असेल तर त्या मार्गाने चालावं लागतं. इथं सांगितलं ना, भंगलीय वाटे शोधून या वाटे, निघी जे जेवी निटे राजपंते, सूर्य उगवल्यानंतर अनेक वाटा फुटतात, पण त्या अनेक वाटातून आपण जरा म्हणजे हे केलं, बघितलं पाहिजे की आपला राजमार्ग, आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची वाट नेमकी हीच आहे का? जर माहीत नसेल तर जाणत्याला विचारायला पाहिजे, आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची वाट. ते सांगितले ना, मार्ग दावून गेले आधी दया निधी संत, तेनेच पण ते चालू जाताना पुढे गुंता कोठे काय. आता तेनेच पण ते चालू जाताना पुढे गुंता, तरी आम्ही गुंताच का वाढवतो? जर इतर मार्गाने गेलं तर गुंता आडवळणच लागणार आहे ती. आणि जो साधू संतांना मार्ग कुठला घालून गेलाय आपल्याला, त्यांनी सांगितलंय तैसा हृदयामध्ये राव. त्या गोचडाला नाही, त्या बेडकाला जाऊ द्या, त्या भ्रमरला जाऊ द्या, ना तरी निदैवाच्या, तुमच्या जवळ तो देवाचा देव आहे. माऊली एका अभंगात म्हणतात, आणि निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझं निदैवा देईल काय. कोणी गुणी भुली पडली गवारा, तीर्थाच्या माहेरा न ओळखीसे, अष्टोत्तरे तीर्थे जयाच्या भूमी, तो तुझ्या हृदय भूमी आत्माराम. आणि देव जवळ असतात जासी आणा तीर्थान, मुकलासी आता ज्ञानदेव म्हणे. आता काय म्हणते तर देव जवळ असतात जासी आणा तीर्थ, म्हणजे अनेक तीर्थांना. मग अनेक तीर्थांना गेल्यानं शीन होईल का, ती पुण्य होईल का, देव भेटेल? देव भेटायचा तर विषयच नाही, उलट अहंकार वाढतो. आम्ही काय केदारनाथ केला ना, आम्ही काशी यात्रा केली ना, आम्ही पंढरपूर केलं, आम्ही चालत वारी केली, ह्या गोष्टीची अहंता वाढते. म्हणजे नहुष स्वर्गाधिपती झाला पण रहाटे बांबावला, म्हणून भुजंगत्व पावला. अहो 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याची वाट लागली अहंतेने नाडिले, तो का म्हणे वाया गेले. तुम्ही आम्ही किस झाडकी पत्ती, पण आम्हाला वाटतं आम्ही नामधारक आहे, आम्ही प्रवचनकार आहे, आम्ही सांगणार आहे, ऑनलाईन प्रवचन केलं काय, पण कार्य कधी करणार? कार्यक्रमातून कार्य साध्य झालं पाहिजे. आणि कार्य ना कधी म्हणजे वर्म राहिले दुरीन, बाकीच्याच गोष्टी सगळ्या. वर्म नेमकं काय भक्तीचं? कोणाला पटलं म्हणून बरोबर आहे आणि नाही पटलं म्हणून चुकीचं आहे असं नाही. संतांचं मत बरोबर म्हणजे बरोबरच. सोन्यानं काय म्हणायचं, मी सोनं आहे, मी सोनं आहे, मी सोनं आहे, काय म्हणायचं? हायच ना, ती वस्तूच आहे, आपणची ज्ञान स्वरूप आहे. ती गेले याचे दुःख न आहे, आणि विषय ज्ञान होय गगना एवढा. विषयाचं एखाद्या ज्ञान झालं तर माणसाला एवढं नटतं की मला ते जमलं, मला ते जमलं, हा मी नसतो तर हे काय जमलं नसतं. करून घेणारच तो आहे ना, करून घेणारा नारायण आहे.
आणि फक्त आपलं माध्यम आहे. कुणाचं कसं सूर्यापुढं काजव्यानं चमकू नये असं नाही. कुणाची वाणी कशी कोण काय बोलल. मी परवाच म्हणले की ज्याच्या शेतीला पाणी भरपूर आहे ना, जमीन सुपीक आहे, ती ऊसाची लागवड करणारच आहे, त्यांचं उत्पन्न तो काढणारच आहे त्यांच्या ऐपतीप्रमाणे. ज्यांच्याकडं पाणी आहे आणि ऐपत पण खर्चायची, द्राक्षाची बाग लावणारच आहे. आणि ज्यांचं माळरानच आहे समजा, तिथं पाण्याचाही भाग नाही, फुलगं मटकी गं होईना पिकवून खाणारच आहे ना तो. का सोडायचं, ह्यांची द्राक्षाची बाग आहे, ह्यांची ऊसाचं आहे, शेती ह्यांना लय उत्पन्न येते म्हणून आपलं काय तसंच ठेवायचं पडेल का? आपलं शेत सुद्धा पेरून आपण खाल्लं पाहिजे. मग ही आपल्या बापाचं शेत आहे. हे ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, भागवत असो, ही कुणाच आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू चुलता कृष्ण माझा. ही साधू संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेला एवढा 18 अध्याय, कुरुक्षेत्रावर एवढा युद्धाचा प्रसंग असताना सुद्धा त्यांनी सांगितलंय, तर ते आपल्यासाठी, कारण विचारातून आचरणात आणण्यासाठी. आणि ते आचरणात आपण आणायचं आहे. आपली शेती पडीक ठेवायची, जसं जमल तसं, ज्याच्या त्याच्या परीनं, फक्त सांगण्याचा, इतरांचा आपला भ्रम घालवून, आपला पण जातो बरं का, आपला भ्रम घालवून इतरांचा भ्रम घालवण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंद. आम्हाला वाटतं आम्हाला ह्याच्या घरी कसं जावावं, त्यांना पटल का नाही पटल. दादाने असा विचार केला असता तर, ही ह्याची पोर आहे ती, ही ऐकतेली का नाही, ही सांभाळ करतेली का नाही मी दिलेला तत्वज्ञानाचा. अहो ती द्यायसाठीच आहे ना. सांभाळ करणं ना करणं म्हणजे वाघिणीचं दूध आहे, भांडं सोन्याचं पाहिजे, पण तुम्हाला तेवढी आस्था बी पाहिजे. पण हळूहळू तर होईल ना आस्था, की बाबा खरंच हे खरं आहे. तुम्ही जर शास्त्र उलगडून बघितलं, शास्त्रावर संतावर जर तुमचा विश्वास असेल, तुम्ही जर खरंच देवाचं करत असाल तर तुम्हाला विश्वास पटणारच. तुम्ही जर देवाचंच करत नसाल, देहाचं करत असाल, तर तुम्हाला ह्या गोष्टी पटणार नाही त्या. आणि पटल्या नाही त्या म्हणून बरोबर नाही त्या किंवा चुकीच्या आहे त्या असं नाही. तुम्हाला पटलं तरी बरोबर आहे, नाही पटलं तरी हे संतांचं मत 100%. कारण ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन, सद्गुरूची आण स्वयं परब्रह्म. स्वयं म्हणजे स्वतःपुरतं म्हणलं का त्याने? तो का म्हणे सांगू की तिने तर भगवंताच्या मूर्ती म्हणजे मी एकटा देव आहे ही भाषा वापरली का त्याने? सगळेच देव आहे, सगळेच. आता विश्वात्मके देव आहे, विश्वातल्या देवाला बोलले माऊली. बहुतेक मला वाटतं 15व्या अध्यायातली शेवटची ओळ आहे. आता हा विश्वात्मक माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, आणि तो अवधार वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. कोण? विश्वात ओतप्रोत भरलेला माझा गुरु. आणि आमचा गुरु केवढा? मग आमचा मर्यादित भाव आहे म्हणून आमचा देव तेवढा मर्यादित वाटतो. जर विशाल भाव व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी एकच गोष्ट, की आपण ज्या ट्रॅक दादाने दिलेला आहे, की बाबा जी गोष्ट आपल्याला सांगितली ह्या मार्गानेच जावा, एवढीच रीत तुम्ही करा. सकाळ संध्याकाळ 5-5 मिनटं बसा, चिंतन करा. चिंतन करणं म्हणजे काय ओझं आहे का काय गोष्टी? आणि थोडा थोडा अभ्यास. कशासाठी अभ्यास करायचा आहे? आपली झाकझाती. प्रत्येक ओळ एक एक काय सांगते, की बाबा ही बाकीची किती जरी तुम्हाला ज्ञान असली, व्याकरणी चोकडा, तर्की आतिगाळ, पण एक आत्मज्ञाना पुढे जाते आणतो. म्हणजे आत्मज्ञान जर नसेल आपल्याला, मस्त व्याकरण जमते, मस्त तर्क म्हणजे न्यायशास्त्रात सुद्धा तो गाढा अभ्यास आहे त्यांचा, सगळं जमतं. पण आत्मज्ञान नसेल, आतच गेला नाही येणारा आत बघ जरा जीव हा खरा नव्हे ही माया. विठ्ठल जळी स्थळी भरला पण रीता ठाव नाही उरला. पण विठ्ठल तोम्या दृष्टीने पाहिला, आतमध्ये आहे विठ्ठल, आणि त्या विठ्ठलाची भजण्याची रीत जी साधू संतांनी घालून दिली ती जमत नसेल तर बाकी सगळं येत असून काय होतं? आता 13व्या अध्यायातच बहुतेक ती विषय सांगितलाय भगवंताने, की एवढं सगळं जरी जमत, तुमचा गुरु हातात माती घेतल्यानंतर त्याचं सोनं जरी करत असेल, उलटी सुलटी ज्ञानेश्वरी पाठ असेल, गाथा असेल, सगळ्या गोष्टी जमत असेल, पण आत्मज्ञान नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून माऊली म्हणतात, अर्जुना वेदविद्ध जरी झाला, माते नेनता वाया गेला, कोण सांडून उपनीला
कोंडा जैसा. कण सांडून भुसा उपडण्यात सापडणार काय मला सांगा. ज्वारी बाजूला आणि भुसा उपडला तर त्या भुशात काय सापडणार आहे आपल्याला. कोण ऊस सांडून उपणीला कोंडा जैसा तो भुसा. म्हणून म्हणतात ना कबीर महाराज, काय को पडता खिनखिन गीता, एक हरी नाम लिया तो सब कुछ होता. मग हरी नाम एक घेतलं, तिन्ही लोकांचं मोल आहे एक हरी नाम. म्हणून पाठीमागं सांगावं लागलं 12व्या अध्यायात विषय जातो होते. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे येईल. जर माणसाला अमर करणारी एक संजीवनी मुळी सापडली तर गाडाभर मुळ्या काय कामाच्या येत्या. गाडाभर मुळ्या काय कामाच्या येत्या. आपल्याला मग सवय लागली हे सगळं का, म्हणजे सात्विक कर्माची. हे केल्यानं चांगलं होतंय, ते केल्यानं होतंय, देव देव केल्यानं. देव 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 म्हणून शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जे ते. आता या पाषाणाच्या मूर्तीला पाषाण म्हणायला साधू संतान काही विटंबना करायची होती का देवाची. त्यांच्यापुरते आपण केल्या नाही त्या का. पण त्या प्रतिमा आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून सांगितलं त्यांनी. देवतेची संत, संततेची देव आणि निमित्त त्या प्रतिमा. त्या प्रतिमा निमित्ताला, कारण आपल्याला कुठंतरी वळण लागावं, आपण कुठंतरी नम्र व्हावं या न्यायाने त्या प्रतिमा आहे त्या साधू संतांच्या. पण प्रतिमा मध्ये जरी देव असला तर प्रतिमा म्हणजे देव नव्हे, देव वेगळाच. तैसा कृत्य निश्चय वाया गेला. कोणी एको कांजी प्याला आणि परिणाम पाहू लागला अमृताचा. तैसे स्थूल आकारे नाशिवंते, भरवसा बांधून चित्ते पाहते मज अविनाशा ते तरी कैसा देशी. आपण म्हणतो सगळं अविनाश आहे, ओतप्रोत आहे, सगळं खरं. पण जर स्थूल आकारावर जर आपला भरोसा असेल, मूर्तीवर जर भरोसा असेल आणि आपण जर अविनाशाची अपेक्षा करत असेल तर कसा भेटणार तो. अविनाशी करी आपुली आयसेन लावी म्हणा पिसे गोविंदाचे. मग अविनाशाला भजण्यासाठी अविनाशाकडे जावं लागेल ना. मग मूर्तीपूजा करून तो भेटेल. ते एक सात्विक कर्म होईल. ती एक संस्कृती आहे आपली, सात्विक कर्म करणे. बाबा देव भेटण्यासाठी काय करावं लागतं. देव भेटण्यासाठी किंवा देव होण्यासाठी भेटायची गोष्टच नाही, कारण आहेच. फक्त आवरून काढायला लागते. पाणी तहान भागवायचे ना, शेवाळ पाण्यापासूनच बनलेला आहे. पण ती शेवाळ बाजूला सारल्याशिवाय पाणी पिता येणार नाही. आणि शेवाळ ही बाजूला, तसं अज्ञान निमाली आहे. अज्ञान घालवण्याची रीत समजून घ्यायची, बाकी काही करायचं नाही. ज्ञान ओतप्रोत आहेच. ओतप्रोत ज्ञान आपणची ज्ञान स्वरूप आहे, त्यांनी म्हणलंच नसतं. म्हणून एक संजीवनी मूळ, त्या माणसाला अमर करणारी एक मुळी सापडली ना, बाकी गाडाभर मुळ्या काही कामाच्या नाही त्या. आणि तेवढं सोडून जर बाकी तुम्ही करत असाल तर ते अज्ञान. म्हणे एक हेची अति येर जाणणे ते भ्रांती, ऐसे निकुरेसी मती मेरू होय येऊ निश्चय जयाचा. द्वारे अध्यात्म ज्ञानाचा ध्रुव देव गगनीचा, तैसा राहिला ध्रुवाला ध्रुवपद दिल्यानंतर कसा आढळ पदाला. आम्ही अजून ध्रुव बाळाच्या गोष्टी ऐकतो, पण दादानी सगळ्याला ध्रुवपद दिलं, त्या गोष्टी आम्ही विसरून जातो. आढळ पदावर बसवलं, कारण ती वस्तूच करून ठेवलं, पण आम्ही तेच मानायला तयार नाही की आम्ही कसं काय देवाचं. अजूनही आम्ही संशय, जरी म्हणलं संशय यावनी थोडा अनेक नाही पापू ही विनाशाची वागरू प्राणी. आणि ती म्हणते ना, निश्चय झाला, निश्चयाची फळ तुका म्हणे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय होणं हेच फळ आहे. आपण निश्चयात बळ पाहिजे ना. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय होणं हीच गोष्ट खरं त्याचं फळ आहे. आणि निश्चय होण्यासाठी करत राहिलं पाहिजे. निश्चय जर तृप्ती व्हावी वाटत असेल तर घासाघासानं ढकललं पाहिजे आत पोटात, तेव्हा तृप्ती होणार. पोटावर बांधून होणार नाही. आम्ही ते एक वाचून आणे जे बहुस्वर्गादी ज्ञान आहे ते अज्ञान असा म्हणे निश्चय केला. जर त्या ज्या गोष्टीनं परमात्मा दिसत नाही किंवा जाणता येत नाही आणि बाकी सगळ्या गोष्टी जर असल्या तर ते अज्ञान, ती भ्रांती, तो भ्रम. आणि भ्रम घालवायचा असेल तर हा विचारून अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली.
आपली सुटका आपणच करू शकतो. आपला आपण पेय घातुकी जतो असे धनंजय चित्त देऊनी नातीलिया देहाभिमान. आम्ही देहाच्या नादी लागलो ना तर घात झाल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणते ना पतंगादी आलिंगन, हे तर त्याशी अचूक मरण. आणि तसंच विषयाचरण आत्मघाता. जर विषयाचं सेवन काय संगत जरी केली ना तरी ती आत्मघात झाल्याशिवाय राहत नाही. आता पतंगानं जर ती मत्सर केला दिव्याचा आणि त्याला जर आलिंगन द्यायला गेला तर तिथं मरण ठेवलेलंच आहे ना. आणि मग आपण सगळं विषय चरून यायचो आणि आपलं 24 तास लक्ष त्याच्यावर आम्ही करतोय की देवाचं जर म्हणलो, घात झाल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणते ना एवढं जर तुझ्यानं होत नसेल तर ते सांगितलं ना मनबुद्धी माझ्या स्वरूपावर ठेव, मग तू सगळा पूर्ण तूच होशील. सगळं सांगितलं. म्हणून तू मनबुद्धी साचेशी माझी या स्वरूपी अर्पिशी, तरी मातेची का पावशी ही माझी भाग शपथ घेऊन सांगतो. एवढं जरी असलं आणि तुला म्हणून माझी या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी ये तुलेनी सर्वव्यापी मीची होशी. माझ्या स्वरूपावर मन आज्ञी बुद्धी वतनदार करून ठेव. माझ्या स्वरूपावरच तुझी मन बुद्धी अशी ठामपणे राहिली पाहिजे. मग जेवढा मी आहे ना तेवढा तो आहे, जेवढा मी आहे. पण तुला जर एवढं बी जमत नसेल ना, मन आणि बुद्धी माझ्या जर स्वरूपावर वतनदार करून ठेवता येत नसेल तर असं करतो तरी का तू ऐसे करी या आटा प्रहारा माझा रे मोठके निमोश भरी तरी दे तुझा. एवढं जर तुला जमत नसेल, सारखं मन बुद्धी माझ्या स्वरूपावर जर तुला अर्पण करता येत नसेल, वतनदार करून ठेवता येत नसेल तर ह्या 8 प्रहारामध्ये मोठके निमिषभरी तरी मला दे. थोडा तरी तुझा वेळ घे माझ्या चिंतनात घालव. कारण त्यांनी देहच तेवढ्यासाठी दिला. देवे दिला देह भजना गोमटा. एवढ्या पै सृष्टीची या उपकर्मा पूर्वी का विरोतमा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वराती न ओळखे तो सृष्टीही करू न शके. तो थोरू केलाय की नामे जेणे. या नामानं भगवंताला ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी किंवा नामामुळं तो सृष्टी निर्माण करू शकला. आणि मग एका नामानं तो एवढा थोर झाला ब्रह्मदेव. मग आपण होणार नाही का? पण कधी भगवंताने सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेव त्यांच्यापासून झाला, पण त्यांना सुद्धा देवाला ओळखता आलं नाही. मग परत ओळखलं. म्हणून तसंच आहे. आपण तुका म्हणे सांगू की तिने या तर भगवंताच्या मूर्ती आपणच स्वयं परब्रह्म, पण आपल्याला त्याची ओळख आहे का? नाही. मग कशा नव्हती? जशी ब्रह्मदेवाला नामानं झाली तशी तुमची आमची नामानं नाही का? ती ओळख ब्रह्मदेवासाठीच असेल का? तो थोरू केला एके मज ईश्वराते न ओळखी ना सृष्टीही करू शके. तो थोरू केला एके नामे जेणे. त्या नामानं जर ब्रह्मदेव थोर होता असेल तर आपण नाही होणार. मग तेच नाम जे ब्रह्मदेवाला दिलं तेच आपल्यापर्यंत आहे. त्यांनी त्या गोष्टीचा अंगीकार केला, त्या मार्गाने गेले म्हणून त्यांना त्या गोष्टी करता आले. म्हणून दादा म्हणते ना वाचाच केली कल्पलता विवेकाची. पण आपण कल्पतरूच्या झाडाखाली बसून जर झुळीला काठी मारायला लागलो तर मग कसा काय मेळ बसणार? आपण का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. माऊली म्हणतात मी चिंतामणी हातात आल्यानंतर चिंता करायची काय गरज आहे का? मी पूर्ण काम झालो निवृत्तीच्या कृपेनं. आपण होणार नाही का? पण कधी केलं तर केल्याने होत आहे रे. आधी केलंच पाहिजे. जे ब्रह्मदेवाला भगवंताने दिलं ना अहं स्वरूपानं तेच आपल्यापर्यंत आलेलं. फक्त आपल्याला करायचं आहे तेच नाम. त्या नामानं जर तो तरला असेल तर आपण तरणार नाही का? नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडून. नामानं कोण नाही तरलं. आता होता वाल्या कोळी झाला वाल्मिक ऋषी म्हणतो आपण. पण कशामुळे झाला? नारद मुनीची संतांची भेट झाली. त्यांना संतांची भेट झाली, आपल्याला संतांची भेट झाली नाही का? आपल्या मनात ध्यानात स्वप्नात तर होतं का या अमृते दादा आपल्यापर्यंत येतील एवढ्या लांबून. त्यांचं आपलं नातं का सोयरी ग काय गा काय. बहुत जन्मांती जन्मला सेनारा देव तू सोयरा करी आता. देव सोयरा करण्याची रीत, आपणच देव होण्याची रीत
आपल्या दादानं समजून सांगितली का तर आपली पुण्याई असेल आणि त्यांची पुण्याई आपल्यावर खर्ची घातली त्यांनी आणि आपल्याला ही गोष्ट अनादिकालाचं तत्वज्ञान समजून दिलं. कारण कसं आहे या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत त्या तत्वाचा संत अंगीकार करतात आणि इतरांना संत करतात. ते तेवढा त्यांच्यामध्ये तेवढी पॉवर असते त्यांच्यामध्ये. कारण काय म्हणते ते ना ज्ञानदेव पुसे निवृषीच चाडण गंगना होनी वाढ नाम आहे. संत बीज पलटे नहीं जुग गए आनंद अरे हरेक युग में अवतार धरे फिर संत के संत. अजून आम्ही शंकेतच आहे की संत कसं काय असते सांग आम्ही कसं काय संत हो ती कशी काय संत असतील अजून ह्या बोताड्यात आहे. मग आम्ही होण्याचा तर विषयच नाही. आणि गुंता जोपर्यंत सोडत आणि गुंता सोडवण्याचा मार्ग दादाने सांगितलाय आणि शास्त्र गुंता सोडवते म्हणजे म्हणून हे आगवीच शास्त्र अविद्या विनाशाची पात्रे वाचून नव्हती स्वतंत्र आत्ममोदी. पण हे जे शास्त्र आहे ना तैसा आत्मदर्शनी आढळ असे जो अविद्येचा मळ तो शास्त्र नाशी एरी निर्मळो मी प्रकाश स्वयं. जसं सूर्याला आपण उठल्यामुळं सूर्य उगवतो किंवा काही नाही कारण सूर्य उगवल्यामुळं आपण उठतो तो स्वयं आहे. तसं हे शास्त्र स्वयं आहे. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मती आत्मा जेने हस्तगत रत्न होय तळ हातावर रत्न ठेवावं या न्यायानं हे शास्त्र आपल्याला आत्म्याचा अंगीकार करून देतं. आत्मा तुम्हीच ती वस्तू आहे याची जाण करून देतं. पण आपण घेतलं तर ते म्हणते ना मस्त परीस आहे पण कपड्यात बांधून लोखंडाच्या पिटीत ठेवला तर ते कसं काय सोनं होईल त्या लोखंडाच्या पिटीचं होणारच नाही. लोहाचे अंग तर तुक न तोडिताची कणक केले असे देख परिस्थितीने. आता ते परिस जे आहे ना लोखंडाला लागलं लोखंड वाकडा आहे म्हणत नाही तिकडा आहे म्हणत नाही.